सगळं आश्चर्यचकित करणारं होतं. म्हणजे तुम्ही याबद्दल तुमचं काय विश्लेषण आहे? माझं म्हणजे आता जो आपण ती बुगडी माझी सांडली ग जे गाणं आपण जर घेतलं जयश्री गडकर यांनी जे किंवा त्या काळातल्या ज्या अभिनेत्रींनी जे लावणी नृत्य त्या काळामध्ये मराठी चित्रपटामध्ये सादर केल्या, बरोबर. लावणी नृत्य चित्रपटामधून म्हणजे काय हंसा वाडकर असतील, जयश्री गडकर असतील, त्या काळातले कुठली आपण अभिनेत्री जर आपण पाहिलं तर त्या लावणी नृत्यासाठी लागणारा ठसका आणि ठेचा हं, हे जे आशाजींच्या आवाजातलं जे वैशिष्ट्य होतं, हं, म्हणजे हे लावणी नृत्य आहे. हं. हे मराठी चित्रपटातली जी संस्कृती 60च्या दशकात त्यानुसार त्यांनी गाणी ती करण असेल म्हणजे गायक नुसता गायला इतक्यात ते गाणं राहत नाही चित्रपटाचं, तर त्या पद्धतीने त्याचं जे सादरीकरण व्हायला पाहिजे. म्हणून जो आशाजींबद्दलचं जे वैशिष्ट्य होतं की पूर्वी आशाजी गाण्याच्या चित्रण रेकॉर्डिंगच्या वेळेला ध्वनिमुद्रणाच्या वेळेला त्या चित्रपटातील अभिनेत्री त्या क्षणी आली ध्वनिमुद्रणाच्या वेळी तर अधिक चांगलं असं त्या काळातल्या अभिनेत्री ध्वनिमुद्रणाच्या वेळी आशाजी त्यांच्याशी चर्चा करत की त्या कशा पद्धतीने बोलतायत, व्यक्त होत्या, त्यांची बोलण्याची शैली कशी आहे, मग त्या शैलीचा आपल्या गायनामध्ये वापर करावा म्हणजे ही अभिनेत्री रुपेरी पडद्यासाठी जेव्हा हे गाणं गाईल तर ती शैली त्यातून येईल. म्हणजे आशाजींचं खास कौतुक करायला पाहिजे की त्या अभिनेत्रीचं व्यक्तिमत्व आणि गाण्याचंही व्यक्तिमत्व या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्या गाण्यातून व्यक्त करत म्हणजे आपण जर हिंदी सिनेमाचा जर विचार केला जसं आता एका चाहतीने जे यादो की बारातच्या गाण्याचा उल्लेख केला तर ते चुरा लिया है तुमने जो दिल को हे म्हटल्याबरोबर आपल्याला जिनतमानच आठवणार. म्हणजे आशाजींचं गाणं आणि जिनतमानचं जे सौंदर्य त्या काळामध्ये 70च्या दशकामध्ये सिनेमा बदलत असताना पाश्चात्य संगीताचा प्रभाव आपल्याकडे येत असताना त्यानुसार आशाजीने जे स्वतःला बदलून घेतलं म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण जे म्हणालो हं. त्यांचं जे काळासोबतचं बदलून गेलं म्हणजे 60च्या दशकामध्ये मराठीमध्ये विशेषतः लावणी संगीत, भक्तिगीतं, भावगीतं, सुगम गीत संगीत हे होतच. हिंदीमध्ये सुद्धा त्या गात गात आल्या आणि 70च्या दशकामध्ये ज्यावेळेला हिंदी सिनेमावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव वाढला आता ते राहुलदेव बर्मन यांनाच त्याचं श्रेय दिलं जातं परंतु ते त्याच्यामध्ये सुद्धा आशाजीने ज्या पद्धतीने गायला म्हणजे पद्मिनी कोल्हापुरीसाठी जमाने को दिखाण्यासाठी जेव्हा त्या गायल्या त्यावेळेला ती एक पुढची पिढी आली होती अभिनेत्रीची मुलांसाठी हे हा जो पुढच्या पिढी सोबतचा त्यांचा बदल होता आणि त्यांची त्यांच्या अभिनेत्रींचं वैशिष्ट्य म्हणजे आता काळ पुढे सरकला होता त्या बदललेल्या परिस्थितीमध्ये किंवा अभिनेत्रीच्या पुढच्या पिढी सोबत सुद्धा आशाजीने आपल्या गायिकेचा क्लास कसा जुळून आणला आणि ती गाणी म्हणजे हा ए लडका कैसा है दिवाना हे जे आपण जे पद्धत ऐकल्याबरोबर आपल्याला पद्मिनी कोल्हापुरे असं जे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्याला आपण दाद दिली पाहिजे. आणि काळासोबतचा जे बदल आपण म्हणतो त्यांना अलीकडे एक प्रश्न केला गेलेला की एआय आता आलेलं आहे. एआयच्या माध्यमांमधून असंही होऊ शकतं की तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये गायलेलं गाणं तमिळ, तेलुगू, मल्याळम किंवा अन्य बंगाली किंवा आसामी भाषेमध्ये सुद्धा ते एआयच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? त्याच्यावर आशाजींनी जे उत्तर दिलं ना त्याच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता दिसते, त्याचा सकारात्मक त्या म्हणाल्या जे गाणं आहे आवडावीचं आइये मेहरबा त्यांचं असं म्हणणं पडलं की आइये तुम्ही एआय वर घेऊ शकाल पण मेहरबाचा जो आहे पुढे ज्या पद्धतीने ते गाणं उचलावं लागतं त्या तो गाण्याचा मुखडाला जो टच द्यावा ते तुम्ही एआय मध्ये कसं काय घेणार. हे जे आहे आशाजींचं की आशाजीने या सगळ्या बदलांकडे लक्ष ठेवलं होतं म्हणजे मोनो रेकॉर्डिंग पासून एआय पर्यंत आणि एआयचे फायदे तोटे हीच पण त्यांनी जो काही त्यांचा जो दृष्टिकोन होता त्यासाठी खरंच त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. आणि तसं त्यांचे चाहते आज आता आपण बघतोय की आशाजींच्या गाण्याने जो आपल्याला भरभरून आनंद दिलेला आहे म्हणजे 24 तासात